गुरुपौर्णिमा विशेष दत्तगुरूंना आवडणारा प्रसाद आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दत्तगुरूंना आवडणारी रेसिपी पाहतोय. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. तर रेसिपी आपल्याला ही बनवण्यासाठी बासमती तांदूळच वापरायचा आहे. एका भांड्यामध्ये तांदूळ काढून घ्यायचे. पहिले तांदूळ साफ करून घ्यायचे. तांदळामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि तांदूळ 2 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुतल्यानंतर आता यामध्येच आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित असा भिजला पाहिजे. तर इथे बासमती तांदूळ आहे, त्यामुळे असंच मी अर्धा तास भिजत ठेवले होते. अर्धा तासानंतर इथे पाहताय व्यवस्थित तांदूळ भिजले गेले आहेत. यातले सर्व पाणी काढून घ्यायचे. आता लगेचच गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घ्यायचे. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी बदाम घेतले आहेत. तर बदाम व्यवस्थित असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बदाम तळून घेतल्यानंतर मनुकेसुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. तर मनुकेसुद्धा व्यवस्थित असे तळून घ्यायचे. पटकन असे फुलले जातात मनुके. इथे पाहताय तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे. मनुकेसुद्धा काढून घ्यायचे आणि राहिलेल्या तुपामध्येच 3 ते 4 हिरवी वेलची आणि 4 ते 5 लवंग घालून घ्यायची आणि ते सुद्धा व्यवस्थित अशी तुपामध्ये परतून घ्यायची. 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा. तांदूळ व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचा. तर इथे तुम्हाला तूप थोडेसे जास्तीचे वापरायचे असेल तर तुम्ही इथे तूप थोडेसे जास्तीचे वापरू शकता. तर 2 ते 3 मिनिटभर तुपामध्ये हा तांदूळ व्यवस्थित असा परतून घ्यायचा. त्यापेक्षा जास्तीचा तांदूळ परतायचा नाही. तर व्यवस्थित परतून घेतला. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी इथे मी 2 वाटी पाणी घेतले आहे. आणि पाणी घालताना कडकडीत गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे, म्हणजे उकळीसुद्धा पटकन येते आणि तांदूळ व्यवस्थित असा शिजला जातो. आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचे. तर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घेतले. यामध्ये आपल्याला खायचा केशरी कलर घालायचा आहे, केशरी रंग घालायचा आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलात तरीसुद्धा चालेल. पण आपण केशरी भात बनवतोय, त्यासाठी केशरी रंग हा भाताचा आला पाहिजे. तर 2 चिमूटभर मीठ घालायचे, कारण गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ हे आलेच पाहिजे, म्हणजे त्याची चव आहे ती दुपटीने वाढते. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आपल्याला यातले जे पाणी आहे भातातले ते पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे भात या पाण्यामध्ये. तर यातले पाणी आहे ते पूर्णपणे आटलेले आहे. इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित तांदूळ असा हा शिजला जात नाही, फक्त 70 ते 80% तांदूळ शिजला जातो. तर यापुढे आपल्याला घालायचं आहे साखर. तर इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि 10 ते 15 केशरचे काड्या यामध्ये घालून घ्यायच्या. तर पहिले केशर आहे ते गरम पाण्यामध्ये हे मी भिजत ठेवले होते, म्हणजे व्यवस्थित असा रंग येतो. तर व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने साखर भातामध्ये एकजीव करून घ्यायची. आता इथे पाहताय तुम्ही यातले पाणी पूर्णपणे कमी झाले होते, पण आता साखरेला पाणी व्यवस्थित असे सुटलेले आहे आणि या साखरेच्या पाण्यामध्येच आपल्याला हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. पुढचे 20% भात हा साखरेच्या पाण्यामध्ये हा शिजला जातो. अजिबात वरून पाणी घालायची गरज लागत नाही. आता झाकण ठेवायचे आणि आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा
आणि अधूनमधून आपल्याला हा भात चेक करायचा आहे, म्हणजे कढईच्या बुडाला लागणार नाही यासाठीच आपल्याला हा भात अधूनमधून चेक करायचा आहे. तर जवळजवळ मी 5 ते 6 मिनिटभर झाकण ठेवले होते. 5 ते 6 मिनिटानंतर झाकण काढून घेतले आहे. तर इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित आपला भातसुद्धा शिजलेला आहे आणि मस्त असा शिजला गेला आहे. इथे मी तुम्हाला दाखवते सुद्धा, व्यवस्थित असा शिजला गेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि लगेचच गरमागरम हा भात सर्व करून घेऊयात. तर मस्त असा मोकळा मोकळा हा भात तयार झालेला आहे. एकदा नक्कीच तुम्ही हा भात नैवेद्यासाठी बनवा. तर गुरुपौर्णिमा स्पेशल हा केशर भात, तसेच याला साखर भातसुद्धा बोलले जाते. तर दत्तगुरूंना ही आवडणारा हा प्रसाद आहे. तर एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि नैवेद्यासाठी नक्कीच बनवा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडले असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच वन्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.